अनुसूचित जातीच्या घटनात्मक आरक्षणामध्ये अ, ब, क, ड अशा प्रकारे उपवर्गीकरण करण्याच्या निर्णयामुळे समाजात दुही निर्माण होऊन सामाजिक समतेला मोठा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे। या निर्णयाच्या विरोधात मालेगावात तीव्र असंतोष पाहायला मिळत असून अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण विरोधी समिती च्या वतीने तहसीलदार नितीन सोनवणे यांना निवेदन सादर करून हा निर्णय त्वरित मागे घेण्याची ठाम मागणी करण्यात आली। शासकीय पातळीवर उपवर्गीकरणाचा निर्णय लागू झाल्यास अनुसूचित जातींच्या घटनात्मक हक्कांवर गदा येईल अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे। संविधानाने दिलेले मूळ आरक्षण अबाधित राहावे आणि समाजात कोणताही असंतोष पसरू नये यासाठी हे पाऊल उचलण्यात आले। समितीच्या प्रमुख मागण्या: उपवर्गीकरण रद्द करा, आरक्षणातील उपवर्गीकरणाबाबतचा निर्णय शासनाने विनाविलंब मागे घ्यावा, मूलभूत आरक्षण सुरक्षित ठेवा, संविधानाने दिलेल्या आरक्षणाला कोणताही धक्का न लावता ते पूर्णपणे सुरक्षित ठेवावे, घटनात्मक संरक्षण, अनुसूचित जातींच्या हक्कांचे पूर्ण रक्षण करून शासनाने या प्रकरणी आपली भूमिका स्पष्ट करावी, हक्क पूर्ववत ठेवा, शिक्षण, शासकीय नोकऱ्या आणि राजकीय प्रतिनिधित्वातील अधिकार पूर्णपणे सुरक्षित राहिले पाहिजेत। या निवेदनावर आनंदराज आंबेडकर, माजी मंत्री राजकुमार बडोले, बबनराव घोल, ॲड. सुरेश माने, ॲड. अमन आनंदराज आंबेडकर, रुक्मिणी लोंढे, डॉक्टर. सुशील सूर्यवंशी, बिपिन पटाईत, ॲड. आकाश सुरवाडे, बापूजी चव्हाण, राजेश गंगावणे, आर. पी. पवार, रवी अहिरे, डॉक्टर. अमृत खैरे, संदीप पाथरे, अनिल पाटील, प्रदीप अहिरे, करण चव्हाण, युवराज वाघ, मुकेश खैरनार, सम्राट निकम, राजू अहिरे, दादाजी शेजवळ, भगवान पानपाटील, अजय चांगरे, बाळासाहेब पगारे, रवींद्र पटाईत, अनिल जाधव, अबादास पटाईत, अविनाश अहिरे आणि सतीश गांगुर्डे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत। राज्य शासनाने या संवेदनशील मुद्द्याची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने योग्य ती कायदेशीर पावले उचलावीत अशी मागणी समितीने केली आहे। तमाम आलेल्या माझ्या भीम सैनिकांना माझा संपूर्ण पाठिंबा आहे। मी एक मातंग समाजाचा माणूस आहे, मी एक भीम सैनिक आहे आणि मला या मोर्चाला बघून खूप आनंद होत आहे आणि माझा भीम सैनिक जागृत झालेला आहे आणि मी स्वतः एक भीम सैनिक आहे। मला खूप गर्व होत आहे आणि मी एक संपूर्ण माझा या मोर्चाला पाठिंबा आहे। मैदान